हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी वैशाली. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. चला तर आज मी ना काय करणार आहे. मी एक लग्नाला गेले होते ना, तिथे एवढी छान मला ती हे आवडली होती. मस्तच होती टेस्ट. तुम्ही तिला भाजी पण बनवू शकता, सुक्क पण खाऊ शकता. छान होती ती, होती पायनॅपलची. एवढी छान होती. मग मी तिला रेसिपी पण विचारून घेतली होती त्याला. खूपच छान होती. चला तर ती करूया रेसिपी आता. मी चला सुरुवात. पहिला आहे ना, हा पायनॅपल मी पहिला व्यवस्थित कट करून घेते. आणि जर हे लावायचं असेल ना, तुम्ही असं परत पायनॅपल पण येतोय तर लावायचं असेल तर हे बघा आम्हाला सगळ्यांनाच माहिती असते ना, हे लावल्यावरती परत झाड येतंय. आम्हाला जागा नाही तरी पण मी कुंडीमध्ये लावते. बघूया आलं तर आलं. मग ह्याच्या दोन्ही साईडच्या अशा तिला कडा कट करून घेते. पायनॅपल कट करायचं म्हणजे एक येत असतंय. आणि आता इथं हे आहेत बघा, हे दिसायलेत आम्हाला. हे डायरेक्ट असे ना कट करून घ्यायचे. दोन असे भाग करून घेतले. तर असे घेऊन काप आहेत ना, हे काप कट करायचे. म्हणजे मला त्याचं एक नंतर व्यवस्थित कट करण्यासाठी बरं पडतं. त्याचे भाग पडतात ना, मग ते आम्हाला कट करायला बरं होते. हे बघा असे भाग आले ना त्याचे. बघा अशा प्रकारे तुम्हाला कसे पाहिजे तशी पीसेस कट करून घ्यायचं. स्क्वेअर मला कसे येतात तसे मी करून घेतले. आता थोडस गुड चिरून घेतले. गुड पण कट करून घेतले. मग इथं थोडं मी ना कोकोनट पण घेतलं आहे. चला तर आता सुरुवात करूया. त्यासाठी माझ्याकडे आहे ते एक कुठले पण पॅन घ्यायचं. नॉनस्टिक असेल तर नॉनस्टिक, कुठली पण तुम्हाला आवडते ती घ्यायची कढई. नंतर काय करायचं, थोडं त्याच्यामध्ये तेल घालायचं. आणि तेल थोडस गरम झालं ना, नंतर त्याच्यामध्ये आरू मोहरी थोडीशी तडतडली ना, मग त्याच्यामध्ये घालायचं थोडस गूळ. अरे काय दू तुला खोबरं. थोडं वितळलं ना, त्याच्यामध्ये घालायचं मग मीठ चवीपुरतं, थोडीशी हळदी. तिथं गरज नाही हळद घालायची तरी पण घालायची. आणि मग मी काप कट केले होते ना, ते आणखी थोडे थोडे कट करून मग ते त्याच्यामध्ये काप घालायचे. त्याच्यामध्ये गुड घातल्यानंतर मग थोडस त्याच्यामध्ये ना मी पाणी ऍड करते. पाणी ऍड केल्यामुळे मग ते जास्त 1-2 मिनिटं जर त्याला वाफ दिली ना, छान होते. त्याच्यामुळे मग शिजवून घेते मी. जर तुम्हाला लाल तिखट घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता. मिरची घालायची असेल तर मिरची घालू शकता. नाही घातली तरी पण चालतंय, मी घालणार नाही. असं खट्टा मिठा असं मस्तच त्याचा टेस्ट येतो आणि छान पण लागते ती खाण्यासाठी. सिंपल आहे, टेस्टी आहे, मस्त आहे. म्हणजे कसं आहे, डायरेक्ट आम्ही जर पायनॅपल खायला गेलो ना, ते गळ्यामध्ये कसं असं घसघस होतंय. त्याच्यामुळे हा चांगला उपाय आहे. आणि तुम्ही चपाती बरोबर पण खाऊ शकता, मस्त लागते. भाकरी बरोबर पण खाऊ शकता, मस्त लागते. मी किती आता हा माझी नाही 3rd टाइम, 3री वेळ मी केली आहे ही आता. मी म्हटलं तुम्हाला पण त्याला शेअर करूया त्याच्याबरोबर. खरंच तुम्ही कमेंट पण करा, तुम्ही पण केव्हा करून खाल्ला आहे काय. असं त्याला 2 मिनिटं परतून घ्यायचं. पाणी पण जास्त घालायचं नाही. असं त्याला 2 मिनिटं परतून घ्यायचं. पाणी पण जास्त घालायचं नाही, कारण त्याला शिजवायची पण गरजच नसते आम्हाला. आपण हे होते ते अशा प्रकारे
करायचं. त्याच्यामध्ये ते फ्रेश कोकोनट काढलं होतं ना ते पण घालायचं. टेस्ट त्याची छान येते आणि मस्त पण होतंय. अशा हे बघा, अशा प्रकारे मी ना बनवून घेतली आता ती. तुम्हाला जर ग्रेव्ही त्याच्यामध्ये पाहिजे असेल तर तुम्ही जास्त हे करू शकता. मला त्याच्यामध्ये ग्रेव्ही जास्त नको आहे, एवढी आहे तेवढी बरोबर आहे. आणि त्याची टेस्ट पण एकदम छान होते, मस्तच लागते खायला. मी खाऊन बघितली, आता तुमच्या समोर ट्राय करून दाखवते मी. हे बघा, अशा प्रकारे मी ना बनवून घेतले पायनॅपल ग्रेव्ही. छान आणि मस्तच होते. मी टेस्ट करून बघते तुमच्यासमोर. खरोखर मस्त आहे, सांगायचं म्हटलं तर एकदम टेस्ट भारी आहे. आणि खाण्याचं तर एकदम आंब्यासारखं वाटायला जरा थोडं मस्तच आहे. नक्की ट्राय करून बघा, मी तुम्हाला ते शब्दात सांगू शकत नाही. वाव, एकदम छान आहे टेस्ट. आणि आमचे लहान मुलं असतात ना, ती खाऊ शकत नाहीत, कारण ती काय त्यांच्या ते घशामध्ये असं हे सारखं होतं. त्याच्यामुळे हे एकदम भारी पण आहे, खायला पण छान आहे आणि आम्हाला मोठ्यांना पण खायला छान आहे ते. अशा प्रकारे तुम्ही पण बनवून बघा, मस्त आहे खायला पण. ट्राय करून बघा. आवडली तर तुम्हाला खरोखर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. इथेच मी एंड करते. बाय बाय. सगळेजण खात राहा.